चर्चेची मागणी केली, मला वाटतं विस्ताराने चर्चा घेतली तर ठीक राहील. चर्चेला सरकार तयार आहे. अभिनंदन केल्याबद्दल धन्यवाद. सविस्तर महाराष्ट्राच्या हिताची चर्चा आपण या ठिकाणी करू. पण मी एक निवेदन 46 अन्वेत दिले, आपण करा निवेदन. माननीय सभापती महोदय, भारताचा मराठा लष्करी भूप्रदेश यास युनेस्कोच्या जागतिक वारसा मानांकन मिळाल्याबद्दल मी आपल्या समोर निवेदन करतो आहे. माननीय सभापती महोदय, कळवण्यास मला अतिशय आनंद होत आहे की महाराष्ट्रातील 11 किल्ले जसे रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्लेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला व तामिळनाडू येथील एक जिंजी किल्ला असे 12 किल्ले जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेली ही दुर्ग संपदा ही महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि संस्कृतीचा वारसा आहे. या ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा यादीत समावेश होणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी व देशासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. या सभागृहाच्या माध्यमातून मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेजी, श्री अजित पवारजी यांचे विशेष आभार मानू इच्छितो. सभापती महोदय, माननीय मंत्री, सांस्कृतिक मंत्रालय व विदेश मंत्रालय, भारत सरकार, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे सर्व अधिकारी, युनेस्कोचे भारतातील राजदूत जे मुंबईचे आहेत, माननीय विरोधी पक्षनेतेजी श्री विशाल शर्माजी, मुख्यमंत्री कार्यालयातील व सांस्कृतिक कार्य विभागातील अपर मुख्य सचिव श्री विकास खारगेजी व विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच सदर प्रस्ताव अंतिम होईपर्यंत ज्यांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार. पुढे आहे आभार. भौगोलिक परिस्थितीचा उत्तम वापर करून किल्ले बांधणी, गनिमी कावाला अनुकूल भूरचनेचा उत्तम वापर, वैशिष्ट्यपूर्ण दरवाजे, बुरुज व भूप्रदेशामध्ये लपणाऱ्या तटबंद्या, लष्करी रणनीती, गनिमी कावा याला पूरक ठरणारे डोंगरी किल्ले, पूर्वीच्या राजांनी किल्ले महसूल विषयक नियंत्रणासाठी बांधले, मात्र आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा वापर लोककल्याणार्थ निर्माण झालेल्या स्वराज्य बांधणीसाठी केला. हा विचार युनेस्कोने अद्वितीय वैश्विक मूल्य, ज्याला आपण आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू हे मूल्य म्हणून मान्य केले. या ठिकाणी विशेष मला नमूद करावंसं वाटते. सांस्कृतिक